मनोज जरांगे पाटलांचं तुफान आज पुण्यामध्ये दाखल होत आहे। पुणे शहरामध्ये आता हे मराठ्यांचं भगवं वादळ घोंघावणार आहे। वाघोलीतून पायी दिंडीला सुरुवात झालेली आहे आणि पुणे शहरात हे वादळ आता प्रवेश करणार आहे। पायी दिंडीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीतही मोठे बदल करण्यात आले। आज रात्री मनोज जरांगेंसह मराठा आंदोलकांचा लोणावळ्यामध्ये मुक्काम असणार आहे। आपण बघतोय मनोज जरांगे पाटलांचं तुफान आज पुण्यामध्ये असणार आहे। पुणे शहरामध्ये आज हे भगवं वादळ प्रवेश करणार आहे। आज लोणावळ्यामध्ये मनोज जरांगे यांचा मुक्काम असणार आहे आणि त्यानंतर मनोज जरांगेंची ही पायी दिंडी मुंबईकडे आगेकूच करणार आहे। पुणे शहरामध्ये आता हे भगवं वादळ घोंघावत आहे। मनोज जरांगे हजारो मराठा आंदोलकांसह पुणे शहरामध्ये दाखल होत आहे। तर याच बाबत मनोज जरांगे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी। मनोज जरांगे पाटील जे आहेत त्यांच्या पायी दिंडीचा आजचा 5वा दिवस आहे। पुण्यामध्ये वाघोलीमध्ये या दिंडीला आता सुरुवात झालेली आहे। पाटील साहेब, आजचा 5वा दिवस आहे। पहिले 4 दिवस उदंड प्रतिसाद पाहायला मिळतोय। आज पुण्यामध्ये गर्दी जी आहे ती आणखी जास्त झालेली दिसते। काय नेमक्या भावना आहेत? काय कारण वाटतं पुण्यात इतकी गर्दी होण्याची? मराठा समाजाच्या लेकरासाठी झुंज आहे आणि ही झुंज यशस्वी करण्यासाठी माझा मायबाप समाज ताकदीनं मला लेकरू मानून उभा राहिला आहे। मुंबईच्या दिशेनं चाललो आहे आम्ही आरक्षण समाजाला मिळावं म्हणून। आणि आंतरवालीपासून मुंबईपर्यंतचे जेवढे गाव आहेत जेवढे शहर आहेत सगळ्यांनी हातातलं काम सोडून दिलं। सगळ्यांनी हातातलं काम सोडून दिलं आहे आणि आशीर्वाद देण्यासाठी रोडला येतात। आम्ही ज्या रस्त्यावरून चाललो त्या रस्त्यावरती पुणे शहरात पुणे जिल्ह्यातील लाखांना लोक आज रस्त्यावरती आशीर्वाद द्यायला येत आहेत। असंच तुम्हाला मुंबईपर्यंत दिसणार आहे की मराठा समाज आता मागे थांबत नाही। सरकारकडून आरक्षण घेतल्याशिवाय सोडत नाहीत, कारण याच्यात घराघरातल्या लेकरांचं हित आहे। आता तुम्ही शहरी भागात म्हणजे सगळ्यात मोठं शहर आता येताना पुणेच लागलंय। लोक असं म्हणतायत की गैरसोय होते, टीका केली जाते की लोकांची गैरसोय होते, शाळेत जायचंय मुलांना, लोकांना कामावर जायचंय, त्या सगळ्या संदर्भात गैरसोय होते असं म्हणलं जातंय। तुमचं काय प्रतिक्रिया याच्यावर? तुमचं म्हणणं नाही, गैरसोय सरकारमुळे व्हायला लागली। सरकारने आमची फसवणूक केली आणि थोड्या घंट्याचा प्रश्न आहे। आमच्यामुळं गैरसोय होई पण शकते, परंतु त्यांच्याही लेकराचा प्रश्न याच्यात भविष्याचा आहे। आमच्या पण थोडासा आम्ही काय 12 वाजेपर्यंत चालतो आणि तिथून पुढे गाड्यात बसतो आणि मुंबईच्या दिशेनं आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी जातो। परंतु थोडासा झाला त्रास तर सहन करावा, परंतु हे लेकरं सुद्धा शेतकऱ्याचे लांबून आलेत, तुमच्या दारातून चालले, तुम्ही तांब्याभर पाणी द्या, परंतु थोडा त्रास होऊ शकतो, ते काय आम्ही नाकारणार नाहीत। परंतु सरकारनं जर आम्हाला एक रस्ता दिला, एक रस्ता त्यांच्यासाठी राहील, कोणाचेच हे होणार नाहीत। आणि पुणे शहराला 100पेक्षा जास्त रस्ते, एका रस्त्यावरून ती आणि एका बाजून आम्ही चाललोय, काय त्रास होणार नाही त्यांना असं आम्हाला 100% वाटतं। निश्चितच तुम्ही मागे आवाहन केलं होतं की मराठा समाजाच्या या आंदोलनामध्ये नेत्यांनी आमदारांनी पुढे यावं, स्वतःहून पुढे यावं, अशा प्रकारचं जे आवाहन आहे ते तुम्ही केलेलं होतं। मात्र आत्तापर्यंत ही पायी दिंडी सुरू झाल्यापासून तसं काहीसं झालेलं दिसत नाहीये। कोणी नेते स्वतःहून पुढे आलेले नाहीयेत, समर्थन दर्शवलेलं नाहीये, विरोधही करत नाहीयेत, मात्र थेटपणे समर्थन सुद्धा देत नाही। आता हे ना सविस्तर केलं नावं सांगू तुम्ही, कोण कोण आले, कोण कोण नाही आले, कोण कमून नाही आले, कोण कोण ट्रॅपमध्ये काय हे सविस्तर सांगतो। 26 तारखेला मोठा गौप्यस्फोट होणार आहे। मोठा नाही, कारण ट्रॅपमधले नाव आवले जरा गप बसले सध्या। त्यांनी आणखीन एक चाल केली असती, धडाधडात नावं सांगणार होतो नगरमध्येच, पण ते 2 दिवस उलट आले, पण ते षडयंत्र थांबवलेत वाटतं त्यांनी। सरकारकडून आता एवढ्यामध्ये काही संवाद साधण्यात आलेला आहे की सरकारकडून आता एवढ्या 2 दिवसांमध्ये काही संवाद साधण्यात आलाय, आम्ही भेटायला येणार आहोत किंवा कोणी येऊन गेलंय अशी काही चर्चा झालेली आहे? नाही, काहीच नाही, फक्त आयुक्त आले होते सरकारच्या वतीनं, येतो म्हणले होते, काल नाही आले, बहुतेक आज येतील, आशा व्यक्त करणं आमचं काम आहे। नाही आले तर आम्ही चाललो होतोच मुंबईच्या दिशेनं, आम्हाला तो शोध घ्यायचा आहे, वाट नेमकी आडेली कुठं आणि कुणी। तुम्ही जे आवाहन करताय की जरी मला काही झालं तरी सुद्धा हे जे आंदोलन आहे ते शांततेच्याच मार्गाने चालू राहू द्या, मात्र मराठा आंदोलक ज्यावेळी प्रतिक्रिया देत आहेत तेव्हा त्यांच्या मनामध्ये प्रचंड संताप आहे। ज्यावेळी तुम्ही म्हणता की माझ्यावर गोळ्या झाडल्या तरी सुद्धा मी मागे हटणार नाही, त्यावेळी मराठा आंदोलक म्हणतायत असं जर काही झालं तर महाराष्ट्रभर आमचा उद्रेक पाहायला मिळेल असं मराठी आंदोलक म्हणतायत। त्यांना काय आवाहन? नाही, उद्रेक नाही पाहायला मिळणार, पण मराठे मात्र जर कोणाला धक्का लावला
तर मुंबईसह महाराष्ट्रातल्या रस्त्यावर तुम्हाला लाखोच्या संख्येनं शांततेत उभा राहिलेलं दिसत, पण रस्त्यावर धन्यवाद. हे होते मनोज जरांगे पाटील. खरं तर मराठा आंदोलनाची ही जी रॅली आहे, पायी दिंडी आहे, या दिंडीला यांनीच सुरुवात केली आणि त्याला आज इतका मोठा प्रचंड उदंड प्रतिसाद मिळताना आपण पाहतोय आणि त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे. हा लढा असाच शांततेत सुरू राहणार आणि आतापर्यंत मागच्या 2 दिवसात सरकारकडून कोणतीही चर्चा झालेली नाही असंही ते म्हणाले. कॅमेरा पर्सन ललित चौधरी सह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, पुणे.